श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा. संतजनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते ते नेई, काम आपले तडीला. भूपतीचा वशिला, ज्याते देवा लाधला. तो वंद्य होतो दिवानाला, नीच कितीही असला तरी. ऐशा अमोघ कृपेला, होईन कामी योग्य भला. याचा विचार जो मी केला, तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती. ऐसी आहे माझी स्थिती, शोचनीय पांडुरंगा. मन सदा आशाळभूत, तेना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात, येऊ लागली वरच्यावरी. मग ऐशा पातकाला, केवी लाधवा वशिला. तुझा सांग जगतपाला, हे व्यवहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची, मनापासून आहे साची. ऐशी साक्ष पुराणाची, आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण, केल्या न काही नवल जाण. जो पातक्या लागून, उद्धरी तसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून, मोठा नाही कोणी आण. देवा मम पातका लागून, किमपी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपण, मज सांभाळी नारायणा. दासगणू शरण चरणा, आता उपेक्षा करू नको. हा मारुतीचा उत्सव, करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव, पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाण, आहे अति पुरातन. घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी, संत सेवा होती खरी. आली भाग्ये जमेदारी, मग काय विचारता. महादाजी पाटलास, 2 मुलगे ओरस. थोरल्या त्या पुत्रास, नाव कसे कडताजी. कुकाजी तो धाकटा, पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देखा, होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण, मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी. कडताजी पावता मरण, 6 मुलांचे संगोपन. कुकाजीने केले जाण, जन्मदात्या बापा परी. कुकाजीच्या अमदानीत, भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात, वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर, खंडू करी कारभार. यांच्या पुढे साचार, काही न चाले कोणाचे. या खंडू पाटलात प्रती, 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती, हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार, सत्ता हाती साचार. पैशाचा तो निघे धूर, जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीती, दांडपट्टे खेळती. कुस्तीचा तो शोक किती अति, होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा, जरी तरी जय जयकार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्यांचा, झेलणे भाग्य रयतेला. नेहमी कटकटी मारामार्या, शेगावात होती खऱ्या. पाटील एका मापी साऱ्या, लोकांप्रती मोजितसे. हा सज्जन साधू संत, हे न त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य, अद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी, राऊळात येऊनी. महाराजा ते हेटाळणी, करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताक कण्या. ऐशा गोष्टी अति उण्या, त्यांनी कराव्या समर्थांसी. कोणी म्हणावे खेळ कुष्टी, आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती, योगेश्वर म्हणून.
त्याचे दाव प्रत्यंतर, ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार, बऱ्या बोलाने धवा. त्यांचे बोल ऐकावे, समर्थांनी न उत्तर द्यावे. अवघे हसण्यावरी न्यावे, कोप न धरावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार, मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर, समर्थांनी ऐसे वदले. नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले. सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनया प्रतिभा थारा, यांच्या पाशी नाही जरा. शोधून पाहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलांची, माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची, यांच्या कुळावर भास्करा. जामेदारा उर्मटपण, हेच आहे भूषण. काय वाघांचे ते वजन, असावे सांग गायी परी. तलवारीला मऊपणा, मुळी उपयोग नाही जाणा. अग्नीने तो थंडपणा, सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावर काही काळी, हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गढूळ जल, हिवाळ्यात निवळ होईल. एके दिवशी पाटील घरी, आला मारुतीच्या मंदिरी. महाराजाला धरून करी, म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीनचित, चाल जाऊ तालमीत. उगेन बैसे ऐसे म्हणत, गणगण गणात बोते. तुझे प्रस्थ माजले बहु, ते खरे खोटे आज बाहू. मला पाडसी तरी देऊ, तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले, दोघे तालिमामध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले, ते आता परी येसा. खाली बसले गजानन, उठी व आता मजला गुण. असलास जरी पहिलवान, तरी साच करशील. परी हरी पाटील उठावया, लागला यत्न करावया. परी ते अवघे गेले वाया, हाले नात समर्थमुळी. घामाघूण तणू झाली, शक्तीची ती कमाल केली. पेंचक झाले निर्बळी, समर्थांनी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत, यांच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी. खोड्या आमच्या नाना परी, आजवरी आणि सहन केल्या. त्यांचे हेच कारण, हा गजापरी बलवान. आम्ही जंबुकास समान, म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला, गजपती न मानी भला. श्वानाची या भुंकलेला, व्याघ्रणा ते किंमत. काही असो यांच्या पायी, आता ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चितमजला, तुआ करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी, शोकश्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामे बालपणी, ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर, मल्लविद्येने परमेश्वर. वधिता झाला साचार, हे जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते देव घरदार. तिसरीचा तो प्रकार, आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूतनारी, पाटील होती यमुना तीरी. गोकुळीची पोरे सारी, त्याने केली सशक्त. ऐसा तुआ करावे, शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे, पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज. येणे रीतीस उतरला माझ, समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थाला, आपुली कृपा असल्यास. शेगावच्या लेकरास, सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलण, केले पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे, त्यांना का शाळा नको की. असो त्या दिवसापासून, हरीने दिले सोडून. अद्वा तद्वा भाषण, करणे पुण्य पुरुषाची. ही पाहोनी त्यांची कृती,
इतर बंधू बोलती. हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावीचे जमीदार. ते तू का रे ठेविशी शिर, परदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोडात गावी माजले उदंड. त्याचा पाहिजे काढिला दांड, लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले, तरी लोक अवघे होतील खुळी. पाटलाचे कर्तव्य भले, गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती. बाया बापड्या भोदिती, याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विन, न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कळून आला उंसाचने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, तेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षेविण कवणाला, अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची, आज आपण करू साची. मोळी घेऊन उसाची, मंदिरात पातले. हरीन काही बोलला, इतरांनी प्रश्न केला. अरे पिशा, या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमुची आहे, ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या एधवा अंगावर. त्याचे वळना उठणे जर, तशीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले, महाराज काही न बोलले. लेकरा ते बालिश चाळे, मणी न आणि सुज्ञ गदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्यामार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिधला आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले. समर्थासी मारण्या भले, आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर, मंदिरी जे होते इतर. ते पळू लागले भराभर, भास्कर तेधवा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थांसी. या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत, अंतकरण दीन विषयी. हेच महासाधू तुम्हासी, जरी न वाटतील मानसी. तरीहीन दीन लेखून यासी, द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर, ते जे का शिकारी, ते चाल करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी, न मारिती नाक तोडा. मारुतीने जाळिली, रावणाची लंका केली. उगीच नाही चाल केली, झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे. गावीचे लोक अत्यादरे, योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्यांचा पहाया योग, येथे आलो आम्ही चांग. यातन घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरुनी. ऊस घेऊन हातात, मारू लागले समर्थाप्रत. जैशा का झोडितात, ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले. कोटेही ना उमटले, वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली, हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांनो तुमच्या कराला. असेल अति त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्यानाश, काढून देतो इक्षुरस. तुम्हा लागे प्यावयास, या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिळून त्याला, रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी, समर्थांनी पाही पिळली. आणि प्याया कारणे दिली, रस नवाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष, चरकां वाचून काढिला रस. ते पाहता बालकास, अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योग शक्ती, दंतकथामुळी नसती. योग्य जी का प्राप्त होती, त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते,
परी न ऐसी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते करणे असल्या योग्य शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकांशी. करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थासी वंदुनी गेली पोरे निघुनी. खंडू पाटला कारुणी वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणी. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अतुरतेचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला. तोही सांगता ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर दीनहीन यांच्या सवे जे भाषण. करीती संभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटल पडे साची. कारकी रयत गावची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतरी. पाहा नारळा लागुणी वर करवंटी खोबरे आत. याच न्याये तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुजाचीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानन. म्हणावे त्या करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्त पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगत्रयीया उरले नाही. संत लाभाचा करुण घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानावले एके दिवशी बोलणे गेले. मारुतीच्या मंदिरी भले ते एका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्यांच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्यांचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्यांचे शिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराज त्यांचे बोलले. आज हे उत्तम घडून आले तो याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग का रे हे न घडे साये बन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या येती. तुझे कोणी न मोडती जन शब्द या वराड्यात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला. आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट
यत्नधीन पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे, मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर. तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस यातना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हेही तू आजच केले देख. तुला होईल बालक, भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही का जरी. परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी बीड, त्याला न हे काही जड. तू घरचा आहेस धड, रस आंब्याच्या द्विजात घाली. हे मन मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूनी ऐकले घरी, येऊन सांगितले. कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस, समर्थ वचन झाले खरी. कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नावाची. गर्भिणी झाली साची, 9 मास पूर्ण झाली. तिज लागे पुत्र झाला, खंडू पाटील आनंदला. कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरिबा दिले गूळ गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढला असे, शुल्क पक्षीच्या इंदूपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी, कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा, देशमुख पटला नसाचा. शेगाव हा दुफळीचा गाव पाहिल्यापासून. एक फळी देशमुखाची, एक फळी पाटलांची. अंतकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात, एकमेका करण्या घात. सदा इच्छिती मनात, लेशन नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2, शस्त्री 2 तंत्री 2. एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य, झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहुणी या नातवंडासी, भीमा तटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन, गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावर, मी निर्भर होतो भूमीवर. तो आधार माझा श्रीहरी, कान रे नेलास काढून. ऐशी संधी पाहून, बालंट आनाया कारण. पाटलावरी सवड पूर्ण, मिळाली देशमुखा मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात, सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त, कुतर्काते सोडोनिया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 7मोऽध्यायः समाप्त.